नमस्कार, अंजली किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवत आहे रव्याचा ढोकळा। तर त्याचं साहित्य आता तुम्हाला मी दाखवते ते बघून। आता आपण इथे घेतला एक मोठी वाटी भरून रवा, ताक, कोथिंबीर, थोडंसं तेल, इथे घेतलंय आपण मोहरी, मीठ, थोडी साखर, फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे मिरच्या, कढीपत्ता, थोडं लिंबू, इनो। आता आपण रवा टाकून घेऊया। थोडंसं आपण त्यात मीठ टाकते रव्यामध्ये। त्यात आपण हे ताक टाकून घेऊया लागेल असंच। बारीक रवा आहे आपला, बारीक रवा घेतलेला आहे आपण, पण रव्यासाठी ताक थोडं जास्तच लागतो। ताकात भिजवून घेतलंय आपण। साखर टाकून घेऊया त्याच्यामध्ये। साधारण एक पूर्ण पोळी येण्याची लागेल आपल्याला। अशा पद्धतीने आपलं मिश्रण झालेलं आहे। आता आपण ते कुकरमध्ये पाणी ठेवलेले आहे तापायला, त्याला छान उकळी आली, वाफ आलेली आहे। आता आपण इथं कुकरचा डबा घेतला आहे, त्याला छान असं तेल लावून घेऊया। डब्याला सगळं आणि गोल असं तेल लावून घ्यायचं डब्याला मस्त चारी बाजून। तेल लावून घेतलं डब्याला आपण कुकरच्या। तुम्ही तुमच्या निकषात पण ताटात वगैरे करू शकता, पण मी डबा घेतला आहे। आता हे रव्याचं बॅटर आपण यात ओतून घेतोय। आता हा डबा आपण कुकरमध्ये ठेवून देऊया। 10 मिनिटं आपल्याला छान असा हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे। 10 मिनिटं झालीत आपली, छान असा ढोकळा आपला तयार झालेला आहे। आता मस्त काढून घेऊया आपण, त्याला करून घेतलं आपण। आता यावर पण आपल्याला जी फोडणी टाकायची ती तयार करूया। तर तेल टाकते ह्याच्यामध्ये मी थोडंसं। आता आपण मोहरी टाकून घेऊया ह्याच्यात। मस्त मिरच्या टाकूया त्याच्यामध्ये। मोहरी तडतडली, मिरच्या टाकल्या, कढीपत्ता टाकूया। हे सगळं मस्त परतून ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी ओतलंय, त्याच्यामध्ये आता आपण साखर टाकणार आहोत थोडीशी, थोडंसं लिंबू। आता हे छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला। आपली फोडणी तयार होईपर्यंत आपण ढोकळा काढून घेऊया। आता ढोकळा आपला छान झाला आहे बघा, सुरीला चिकटत पण नाहीये। अशा पद्धतीने ढोकळा शिजला का नाही बघायचं आपण। तर छान असं काढून घेऊया, मस्त निघालं। ताटात काढून घेऊया आपण। त्या वड्या काढून घेऊया ढोकळ्याच्या। फोडणी आपली छान आता मस्त उकळून झाले। आता आपण हे आपल्या ढोकळ्यावर टाकून घेतो। आपल्या ढोकळ्यात आपण मस्त कोथिंबीर टाकून घेऊया। खूप अशा पद्धतीने छान ढोकळा होतो, तुम्ही करून बघा घरी।
बघा असा छान फुगलाय मस्त. तर अशा पद्धतीने हा ढोकळा मी बनवलाय रव्याचा. तुम्ही पण करून बघा, खूप छान होतो आणि मला सांगा.